अपवाद नियमाची हानी करते का नाही बाबा. अपवाद स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणते. दुसरीकडे जाऊच नका, अभंगातच पहा. तुकोबार म्हणतात पवित्र तो देह, पवित्र तो देह. म्हणजे हा देह कसा आहे? एका म्हणता भले या संतांची निंदिले तो देह पवित्र आहे, नामधारकाचा म्हणजे आमचा काय अपवित्र आहे. दुसरी विशेषता सांगितली महाराज, पवित्र तो देह. पुढचा शब्द वापरतात वाणी. त्याची वाणी, त्याचं तोंड पुण्यवान आहे. वाणी पुण्यवान, देह पवित्र म्हणल्यावर वाणी पुण्यवान झालीच ना. वेगळा विचार का म्हणला? देहात वाणी येत नाही का? तुम्ही ऐकत आहे म्हणून मला सांगू वाटत आहे का? सांगू का मला संशय वाटत आहे? नाही तर सोपे आहे. तुम्ही आलं लक्षात? वाणी तोंड कशात आहे आपलं? देह पवित्र म्हणल्यावर तोंड देहातच आलं ना. एक चौकात उभं राहिलं, या पार्टीचं पिलेली होती, त्या पार्टीला शिव्या चालू केल्या. हे शिवे तिकडले आले, त्याने असा हाणला. साधा हाणला नाही, हा घ्या मार. कोणता मार? तो मार साधा नाही देवा, करेपर्यंत मारायचं. पुन्हा केली का म्हणून आलं का? मला सांगायचं काय? असा हाणला, असा हाणला. त्याने का मारता म्हणे? 3 पाठ काय लायकी रे तुझी? साहेबाला शिव्या देतो, योग्यता काय तुझी? कोणी शिव्या दिल्या? हे म्हणे मी पाहिलं तो शिव्या देत होता. कोणी दिल्या शिव्या? ते म्हणे मी शिव्या दिल्या नाही. म्हणे मग कोणी दिल्या? चढलेली होती. त्यानं काय केलं? आपलं तोंड दाखवलं. आतापर्यंत पाठीवर पायावर चालू होत, आता तोंड सडकणं चालू केलं. मला सांगायचं काय देवा? माझा विषय चालला वाणी. तोंडानं शिव्या दिलं तरी भोगा कोणाला लागते, कारण तोंड आहे. मग देह पवित्र म्हणल्यावर वाणी पुण्यवान झालीच किंवा वेगळा विचार का मांडला? देह वाणीत येत नाही का? त्याचं उत्तर देतो पवित्र तो देह हा वेगळा विचार आहे, वाणी पुण्यवंत यात वेगळा विचार आहे. हे तुकोबाराला वेगळा बोध करायचा. भेटला वेळ तर भावार्थानंतर सांगतो, भेटला तर सांगतो, नाही तर तुर्त धावता भाव सांगतो. कायचा देह पवित्र आहे पण वाणी काय पवित्र नाही. कायचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. कायचा देहही अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. कायचा देहही पवित्र, वाणी पवित्र. विठाला देह पवित्र आहे, कायचा देह पवित्र आहे पण तोंड पवित्र नाही. कायचा देह पवित्र आहे पण तोंड पवित्र नाही. कथा सांगत नाही. 2 वेळा खोटी साक्ष दिली. एकदा सीतामातेनं गायला शाप दिला आणि तिथे खोटी शोध लागला म्हणून दिलेली साक्ष खोटीच आहे. 2 वेळा खोटी साक्ष दिली. जो खोटी साक्ष देतो त्याचं तोंड पवित्र राहत नाही. लक्षात? म्हणून वाणीनं माणसाने सत्य बोलावं. सत्यम वद धर्मंचर. आलं का लक्षात? आपल्या अज्ञात शास्त्राच्या मला सांगायचं काय? वाणीनं गायचा देह पवित्र आहे पण मुख पवित्र नाही. अशी कथा महाभारतात सुद्धा आहे. राजसी यज्ञ चालू आहे, सगळ्याकडे जबाबदाऱ्या वाटून दिल्या. एक दिवस भगवान परमात्म्याला वाटलं सगळ्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतात का नाही. सगळं पाहता पाहता देव ब्राह्मणाकडे आले. भूदेवा यज्ञ कसा वाटतो? म्हणे देवा काय सांगायचं, असा यज्ञच पाहिला नाही. काय देवा? नाही देखील ते वेळे भोग सुखाचे सोहळे असं जेवण होते देवा. लोणकडे तुपात तळलेले सगळे पदार्थ देवा. किती खावं किती नाही वाटते रे. नुसतं वास आला तरी किती खावं वाटते. पण म्हणे पण काय? पण काय? म्हणे देवा सगळं चांगलं आहे रे, पण म्हणे पण काय? म्हणे पण सुपरवायझर फारच विचित्र आहे. त्याचं काय? पंगत बसली का 1.25 मनाचा गदा घेतो, खांद्यावर गदा घेऊन पंक्तीतूनच फिरतो. सुपरवायझर भीमदादा. आणि तो म्हणतो माहित आहे का? लोणकडे तो पत्तळलेली जिलेबी आहे, पाहिली होती का तुम्ही? बासमतीचा भात आहे, खाल्ला होता का तुम्ही? आलं का लक्षात? ते खवा उस्मानाबादून आणला गुलाबजामचा. असं महागाचा अन्न आहे. लक्षात ठेवा. पात्रावर का राहिलं ना गदा पाहिजे का? गदा तेव्हा सगळं चांगलं आहे रे, पण ते गद्याच्या धाकानच खाल्लेलं काय अंगेला गद गद्याचं म्हणतो बरं का. दुसरीकडे नेऊ नका, श्लेष करू नका. मला सांगायचं काय? देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देव पार किती वाजले? पार 10 वाजता तिकडं. 10:15 का? बरोबर आहे, काय हरकत नाही. 10:05 ला गेले, बेल वाजवली
ते आळस देतच म्हणे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशाला घेतले म्हणे भीमा येत नाही म्हणे काय सांगायचं देवा असं वाटते संपूच नाही जेवढं उरते तेवढं पठ्ठ एकटाच फस्त करतो कारण त्यानं किती त्याच्या जठरात अग्नी होता त्याचं नाव रुकोदर म्हणायचे त्याला वृक नावाचा अग्नी किती खाल्लं तरी त्याला असतात महाराज असे काय रुकोदर बर का महाराज बरं सांगतो नंदू महाराज आळंदीला एक आम्ही पाहिला 3 किलो चक्का कधी एका वेळी आहे 3 किलो तुम्हाला परीक्षा पाहिजे असेल तर तुम्ही सांगा मी पाठवून देतो तुमच्याकडे गुलाबजाम खायला बसला तर 75-100च्या खाली येतच नाही पाठवायचा का तुमच्या गावात इथं बरेच सप्त्याला पाठवायचा का तुम्हाला आहेत का मग मला वाटते मग तुमच्याकडे ठेवा ना आमच्याकडे आले ते भीम दादा म्हणे देवा असं वाटते यज्ञ संपूच नाही अरे पण भीमा आणखीन एक बुवा यज्ञात यायचा बाकी आहे एक ऋषी यायचा बाकी आहे आणि तो आला नाही ते यज्ञ सांग होणार नाही भीम म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या तारीख कशी देत नाही ते मी पाहतो देव म्हणे भीमा तू बोलायला आडदा तो बुवा मानी असं नाही जमायचं मग उद्या आपण सकाळी त्या बुवाला आणायला जाऊ म्हणे काही हरकत नाही सकाळ झाली पंच उषकाल रथ झुंपण्यात आला देव आणि भीमदादा रथात बसले मजल दर मजल करत रथ गंधमादन ऋषीच्या आश्रमात आला गंधमादन ऋषीला देव येणार याचे संकेत जाणू लागले देव येणार याचे देव दर्शन देणार याचे काही संकेत आहेत बरं का पूज्य डोंगरे महाराज फार गोड सांगायचे म्हणजे देव दर्शन देणार पहिला संकेत देव डायरेक्ट दर्शन देत नाही पहिले देव आपल्या स्वप्नात येतो स्वप्नात देव आला का समजायचं आपल्याला काही दिवसात भगवान परमात्म्याचं दर्शन होणार आहे दुसरं ते सांगायचे आपल्याजवळ कोणत्याही प्रकारचं अनुकूल वातावरण नाही पण आपले चित्त उगाचच प्रसन्न होऊ लागलं तर समजायचं देव आपल्याला दर्शन देण्यासाठी जवळ आलेला आहे तिसरं ते लक्षण सांगायचे देव आपल्याला दर्शन देते हे कशावर समजायचं सुगंधाची कोणती सामुग्री आपल्या जवळ नाही आणि आपल्याला सुगंध येऊ लागला आपण कोणीकडे गेलं तर आपल्या भोवती सुगंध दरवळू लागला का समजायचं का देव आपल्याला दर्शन देण्यासाठी आपल्या जवळ आला असं पूज्य डोंगरे महाराज म्हणायचे मला सांगायचं गंधमादन ऋषीला ते चिन्ह जाणू लागले तेवढ्यात दारात रथ पाहिला रथात देव पाहिले गंधमादन ऋषीला आनंद झाला गंधमादन ऋषी बाहेर आले आदरातिथ्यासाठी पुढे येणार तेवढ्यात देवाने रथातून उडी टाकली गंधमादन ऋषी देवाला नमस्कार करणार तेवढ्यात देवानीच गंधमादन ऋषीला लोटांगण घातलं नमस्कार केला गंधमादन ऋषी देवाला म्हणतात देवा अशी उलटी गंगा कुठं वाहते का तुम्ही मला का नमस्कार करता त्यावेळेस देवाने सांगितलं ऋषीवर्य तुमचा अधिकार मोठा आहे तेवढ्यात भीम विचारात पडला देव कोणाला नमस्कार करतात कारण गंधमादन ऋषी आपल्यासारखे नव्हते त्यांचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं शरीर कशाचं होतं ऐकत आहे तुम्ही शरीर सोन्याचं होतं तोंड डुकराचं होतं देवाने नमस्कार केला भीमाने रथ सोडला देव जवळ आला भीम जवळ आला भीमाला देव म्हणतात भीमा कर नमस्कार कर पण देव कोण आहेत अरे कर पहिले नमस्कार केला हेच ते ऋषी आहेत हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही मग भीम म्हणे देवा असा कसा रे ऋषी शरीर सोन्याचं तोंड डुकराचं असं कुठं ऋषी असते का म्हणे भीमा असं कोणाच्या उर्मिला गेला असं बोलू नाही बाबा त्या ऋषीने हात जोडले ऋषीवरी मला माफ करा पण मला तुमच्याकडे पाहून एक आश्चर्य वाटलं तुमचं शरीर सोन्याचं तोंड डुकराचं असं कसं ते म्हणे बाबा तू विचारू नाही मी सांगू नाही म्हणलं का माणसाची जिज्ञासा अधिक वाढते त्याने ऋषीवरी काय करा तेवढं सांगा तेवढं काय करा सांगा ते ऋषीवरी म्हणे तू जास्त जिज्ञासक दिसतो म्हणून तुला सांगतो तुला म्हणून सांगतो म्हणे काय म्हणे पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो भीमा लाख लोक पंक्तीला बसवायचो आज केलेलं पक्वान उद्या कधीच केलं नाही आणि पंगत बसली का पंक्तीतून पाठीमागे हात बांधून फिरायचो मग त्याला म्हणायचो भेटलं होतं का असं खाल्लं होतं तुम्ही पाहिलं होतं का असं ऐका आपल्यासारखा कोणी दाता खा आपल्या जीवावर हजाडा भीमा दान धर्म केला बाबा त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं आणि असं लोकाला उपरोधानं टाकून बोललो त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं भीमानं ऋषीकडे पाहणंच बंद केलं भीमाने आपला चेहरा देवाकडे वळवला भीम देवाला म्हणतो देवा
कान टोचायचेच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती? देवाने सांगितलं भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी विठ्ठल. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, आणि मुख डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. सोनं पवित्र आहे महाराज, सोनं तेज आहे. करज अकरज न्यायाने दोन प्रकार सांगितलेले आहेत. सोनं तेज आहे, सोनं कधी अपवित्र होत नाही. असं म्हणतात ना, मन नाही का आपल्याकडे, सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. नाही आलं तुमच्या लक्षात? एखाद्या वेळेस अंगठी भांड्यात पडली, बरं मी नाही सांगितलं काय, तुम्ही तशीच जाऊ देता, तशी जाऊ देता तुम्ही. घाणीत पडलं तरी सोनं काढून घ्यावं, सोनं अपवित्र होत नाही. यांचं सांगू, असं म्हणतात बुवा मड्याचं काहीच पवित्र नाही, त्याचे कपडे पवित्र नाही, त्याच्या वस्तू पवित्र नाही. आता मी तुम्हाला विचारतो, सोन्या त्या मड्याच्या कानातलं गळ्यातलं तसंच जाऊ देतात ना तुझ्या? नाही महाराज, ते जर तसंच चाललं तर त्या रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. त्या दागिन्याचं नाव घेऊ घेऊ रडतात म्हणत नाही मी, गवरतात म्हणतो. आलं लक्षात? जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत ऐका, माझा विषय एवढाच झाला का सोनं अपवित्र होत नाही. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, आणि मुख डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. दुसरा वर्ग घ्या, शरीर अपवित्र आहे पण मुख मात्र पवित्र आहे. फक्त निर्देश करून जातो. शरभंग ऋषीची कथा तशीच आहे. शरभंग ऋषी प्रारब्ध दोषात शरीर खराब झालं, प्रारब्ध दोषात शरीर पाठीखाली काढून झाकून ठेवलं, पण वेदाच्या रुच्या म्हणून रामप्रभूची स्तुती करतात. मंगलमय आश्रमातलं वातावरण लक्ष्मणाला कुचका सडका वास आला. म्हणजे दादा एवढ्या मंगलमय वातावरणात हा सडका वास कशाचा रे? मग त्या ऋषीने सांगितलं, ऋषी देवा तुम्ही येणार हे लक्षात आलं म्हणून माझं सडलेलं शरीर पाठीखाली काढून ठेवलं आणि तुमच्या समोर असणारं हे योग सामर्थ्याने शरीर धारण केलं. मला सांगायचं काय, शरीर खराब झालं, अपवित्र आहे, पण मुखानं वेदाच्या रुच्या बाहेर पडतात, मुख पवित्र आहे. किंवा वेश्या गणिका, देह अपवित्र आहे पण मुखाने राघवा 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 चिंतन चालू आहे, मुख पवित्र आहे. तिसरा वर्ग, देहही अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. याच्यात कोण येते? देहही अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. याच्यात कोण येते? आपला देह कसा आहे? आताच सांगितलं अपवित्र. आपली वाणी मला वाटते उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे, उघडत नाही तोपर्यंत बरं आहे. सहज बोललो म्हणतो, सहज बोललो तरी पेटलं ना. म्हणून आपली वाणी सुद्धा तशीच आहे. सांगू का तुम्हाला? भजन करा विठ्ठल. असंच आमचं या गावचं त्या गावाला आम्ही फिरत असतो, बोंबलतो असं फिरतो. हात दाखवा, गाडी थांबवा, अशी गाडी होती. एक आगड बम मावशी गाडीला आडवी झाली. आगड बम पवित्र तो देह गाडीला आडवी झाली. हात दाखवला, ड्रायव्हरने गाडी जरा पुढे थांबवली. तिला वाईट वाटलं, मी इथं हात दाखवला, ड्रायव्हरने गाडी, आता त्याला जागा साईड पाहूनच गाडी थांबवावं लागेल का नाही? तिला राग आला ड्रायव्हरचा, शिव्याची लाखोली वाहतच ड्रायव्हरला हात आला. शिव्या देतच आली ड्रायव्हरला, वाणी पुण्यवंत. शिव्या देतच गाडीत चढली. महाराज ड्रायव्हरची काही चूक नव्हती पण बिचारा शिव्या खात होता. तेवढ्यात ती गाडीच कशी तरी चढली, त्या दारातून बसतही नव्हती बिचारी, कशी तरी वर आली आणि मग जागा शोधू लागली. नेमकी माझ्या सीटवर एक जागा शिल्लक होती, ती होती डबल, जागा होती शिल्लक. तिनं माझ्या सीटकडे पाहिल्यावर मला लक्षात आलं संक्रांत आपल्यावरच दिसते. तिनं माझ्या सीटकडे पाहिलं का मी एकच विचार केला, ड्रायव्हरलाही ना शिव्या दिल्या, आपल्याला शिव्या खायच्या नाही. तिनं माझ्या सीटकडे पाहिलं का मी एकच विचार केला, मी तिला पाहून 1.5 सीट मोकळी केली ना अर्ध्या सीटवर झालो. तू का करी रीता ठावती अशी पैसा वयावा. तिनं माझी सीट पाहिली, सीटच्या दिशेनं चालू लागली, येत होती. जवळ आल्याबरोबर मी तिला पाहिलं, हात जोडले, म्हणलं मावशी बसा बसा. काय वाईट केलं का?
तिला चांगली. ते म्हणे मुडद्या एवढ्या जागेत होते का? काय म्हणले मला, काय वाईट केलं तुम्ही? मला काय म्हणते, खरं सांगा बरं. काहीच नाही, मी मोठ्या विचारात पडलो. पहिली तर शिवी खाल्ली म्हणलं आपण, पण शांत दिमाखानं विचार केला. असं तत्वज्ञान काम करते. मी म्हणून म्हणली काय, मुडद्या तर म्हणले ना. आणि देह म्हणजे काय, चालता बोलता मुडदाच आहे असा विचार केला. मी गप बसलो. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू, शांत बसलो. तिच्याकडे पास सुद्धा नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. खिडकीतून बाहेर पाहू लागलो. तेवढ्यात एक विद्यार्थी आमच्या सोबत होता. त्याला वाटलं आपल्या महाराजांना चांगली जागा दिली. बाईनं महाराजाला शिवी दिली. हो म्हणे बाई, महाराजांनी तुम्हाला चांगली जागा दिली आणि तुम्ही त्यांना शिवी दिली. आता तिने काय करायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे होतं? गप राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे होतं, गप राहायला पाहिजे होतं. काय म्हणली सांगू, दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का? तिनं माझा बाप काढला. बाप काय चुकी नाही माझ्या बापाची, पण तिनं माझा बाप काढला. मी तो मोठ्या विचारात पडलो. आणि मग स्थितप्रज्ञ कसा असतो माझ्याकडे पाहून ठरवा इतका मी शांत झालो होतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा. मला वाईट वाटलं महाराज, पण पुन्हा विचार केला. बोलली पण बिचारी खोटं काय बोलली, खोटं काय. चेष्टी काय खरंच आपल्या बापाची आहे का? चेष्टी माझ्या बापा आहे का? नाही. म्हणून म्हणलं चुकीचं कटू आहे पण सत्य नाही का? मी शांत बसलो महाराज. पण तेवढ्यात जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला होता त्याला काय राहिलं नाही. ते वैतागला, चिडला. त्या बाईला, ने बाई काही बोलण्याची अक्कल आहे का तुला? केदवा कैसे राहटावे, कौनाशी काय बोलावे, तुला काही कळते का? तुला माहित आहे ते कोण आहेत, कोण आहेत तुला माहित आहे? अगं ते आळंदीचे महाराज आहेत. आता तिनं काय करायला पाहिजे होतं, आता काय करायला पाहिजे होतं? गप राहायला पाहिजे होतं. ते म्हणे असल आळंदीचा महाराज, मला काय चुलीत घालायचं आहे का? लागू करता मला सांगायचं काय, देहही अपवित्र, वाणी सुद्धा अपवित्र. असा एक वर्ग आहे, असा एक वर्ग आहे. आणि त्याच्या पुढचा वर्ग आहे देहही पवित्र आहे आणि वाणी पुण्यवान आहे. ते जर कोणाचा असेल तर नामधारकाचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवान. किती पवित्र आहे देवा, मी आत्ताच सांगितलं असती अपवित्र असतात. पण गावकोसाची भिंत बांधता बांधता आमचे चोखोबर आहे. गावकोसाच्या भिंतीखाली सापडले, तिथं अस्थी त्यांच्या पडल्या. देवाला करमेना. नामदेव महाराजांनी, नामा माझ्या चोखोबराच्या अस्थी घेऊन या. नामदेव महाराज गेले. अस्थीचा शोध विचारलं कशा, म्हणे अरे इतकं चिंतन केलं त्यांच्या अस्थीतून सुद्धा ते चिंतन बाहेर पडेल. कानाला लावली. आता काय सगळेच गवंडी चांगली होते असं काय नाही. काय पीत गेले होते आणि काही शिव्या देत गेले. आस्थी उचल कोण केलं का, टाकूनच दिली. आस्थी उचलली, शिवी आली, टाकूनच दिली. आस्थी उचलली, विठ्ठल 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 जपाला आपल्या पितांबरात त्या अस्थी गोळा केल्या. रावळाच्या जवळ नामदेव महाराज, देवा चोखोबाराच्या अस्थी आणल्या, कुठं ठेवू? पवित्रात पवित्र असणारा परमात्मा आपल्या पितांबर समोर करतो. चोखोबाराच्या अस्थी आपल्या पिता